हॅलो गाईज. हाय. तर सो 2 दिवस आम्ही ब्लॉग नाही बनवला कारण आमची भांडणं झाली होती. सो आज आम्ही फायनली नीट झालेला आहे, एकमेकांशी बोलायला लागलो म्हणून आज आम्ही परत ब्लॉग बनवतोय. सो त्या दिवशीचं असं चॅलेंज होतं की सगळं मराठीमध्ये बोलायचं आणि फर्स्ट हीच हरली होती त्यात. आणि त्याची मी उद्या पार्टी पण देणार आहे. सो त्याची उद्या पार्टी आहे या दोघींना, तुम्हाला पण भेटणार आहे, तुम्ही पण या. सो आजचं न्यू चॅलेंज की हे मोबाईल आणि हे इयरबड्स. सो एकाने हे इयरबड्स घालायचे ऑन फुल म्युझिक आणि त्याचा जो पार्टनर असेल त्याने एक मी सांगणार ते बोलायचं. तर ह्याने जर ते ओळखलं तर माझी पार्टी काय असेल आणि ती देणार. तो वेगळा तो वेगळं चॅलेंज आहे आणि हे वेगळं चॅलेंज आहे. तर हे ह्यासाठी नवीन काहीतरी अजून ठरलेलं नाहीये, पण जे जिंकल त्यातला काही जे हरल त्याला काहीतरी वेगळा टास्क असेल. सो आजची नवीन स्टार्टिंग आहे. सो मी तर बरबाद झालेले आहे. आता ह्या दोघींमधलं कोण बरबाद होते ते पाहूयात. सो फर्स्ट आता हे आपण कनेक्ट करून कोण जे तुमच्या दोघींमध्ये ठरवा की कोण कानात घालणार आहे आणि कोण ओळखणार आहे. मी बोलणार आहे. चालेल. तू बोलती आणि कानात घालते. ओके, कीर्ती दिदी कानात घालतीये इयरबड्स आणि आकांक्षा दिदी ओळखतीये. ओके, बंद कशाला करते. सो गाईज आता टेस्टिंग चाललेली आहे. द्या तुम्ही तर काही पण करा सर, पार्टीचा विषय. फुल आवाज येतो एकदम. लाव, मी नंतर चालू करेल. सो गाईज आता मी तिला एक वाक्य देणार आहे जे की असेल काही पण, जे की लास्टला सांगेलच, पण हिची लिपसिंग आणि हिचं ओळखणार आणि हे सगळं कॅमेऱ्यात पाहून, म्हणजे तू तिच्या आवटांकडे पाहिजे. ओके, ते इंटरफेस करा. ओके, सो मी ते वाक्य सांगल तोपर्यंत आधी तू हे कर, पण मला आधी वाक्य थोडंसं जरासं रिमाइंड करू द्या. ओके, बंद कर थोडा वेळ. आणि आपण एक आयडिया देतोय जे आज फर्स्ट फक्त लिपसिंग, नो व्हॉइस आला तर जे काही हे असेल तुझ्यावर जर टास्क असेल तर तू करायचा. फर्स्ट व्हॉइस नाही करायचा, फक्त लिपसिंग करायची आहे आणि असे हातवारे ते पण काही करायचे नाही, नो ॲक्शन. ओके, आणि तुला एक आयडिया आहे की ते देवाबद्दल असणार आहे. हे रूल्स आहेत आणि याच्यातला एकही जर फॉलो केला नाही तर जो टास्क असेल नेक्स्ट वाला तो तुम्ही करायचा. माझे लागले, तुमचे पण लागणार. सो मी आयडिया तर दिली आहे, मी तर माझ्या हातावर लिहून देईल ते जे काय आहे ते. ओके, तू तिकडे बघ. एवढंच ना. सो फायनली गाईज, नाव इट्स 1 minute. ओके, नाव इट्स स्टार्ट. स्वामी 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 शक्ती ज्याच्या पाशी. फर्स्टच एकदम फायनली डन मध्ये ओळखलेलं आहे. सो हे होतं स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, हे होतं खूप आणि ते खूप इझी होतं. फर्स्ट टास्क खूप इझी होता. आता सेकंड टाइम आता हे हिच्या कानात जाणार आहे आणि ही लिपसिंग करणार आहे. सो आता जे कोण असेल ते पाहूया. आता मी जरा अवघड टास्क देणार आहे आता, जो की आता ही नाही ओळखू शकत. नो हिंट आता. नो ओके, आणि आता हिंट नाही, आता काय आहे ते, कारण फर्स्ट जस्ट नाही काय इंट्रोडक्स होतं म्हणून ते असणार आहे. सो आता नाही आता नाही, पहिलं होतं तेव्हाच. नाही, आता नाही, ते फर्स्ट राऊंडला होतं, सेकंड राऊंड. हे बघा, एक मिनिट, हे बघा. फर्स्ट काय होतं की फर्स्ट राऊंडला आयडिया नसते म्हणून ते एक आयडिया दिली होती की असं असणार आहे. आता सेकंड राऊंड थोडा डिफिकल्ट असतोच. मग सेकंड राऊंड तिच्या बसतेच करूया नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या कुणाला करायचं ते, माझं काहीच संबंध नाहीये. परत तिच्या कानात घाल, माझं काहीच म्हणणं नाहीये. असं कसं. आता मी लिपसिंग करणार. चल सांग मला एक sentence. बाई यांच्यामध्येच नाहीये. ठीक आहे, आता मी तुला लिहून देते कारण आता मला हात करायचा. ओके,
तू डोळे बंद कर आता. बंद कर, थोडा वेळ लागते मला. सो फायनली मी लिहिलेलं आहे की जे काही करणार आहे, सो यांच्यामध्ये झालंय की आता हीच ऐकणार आहे आणि ही लिपसिंग करणार आहे. सो मी हिला दाखवते आणि तो आता थोडंसं डिफिकल्ट, एकदम नॉर्मल ओळखल ती, एवढं काही डिफिकल्ट नाही. नो ॲक्शन, नो व्हॉइस, ओनली लिपसिंग. सो आता मी म्युझिक स्टार्ट करते, पण असं नको व्हायला की मी जे लिहिले ते ती वाचेल. सो आता फुल म्युझिक आहे. सो नाव स्टार्ट. ए व्हॉइस नाही पाहिजे, फक्त लिपसिंग. नाही ऐक ना, तिला आवाज जातच नाही. पण एक मिनिट ऐक. तुला आवाज जात नाही, मी तिला सांगते की लिपसिंग नकोय. मी तिला सांगतो, अरे यार मला कन्फ्युज नको करू. ऐक, लिपसिंग नकोय, बबड्या व्हॉइस नकोय आणि मी तिला सांगते ते. तुला आवाज येत नाहीये, मला माहिती तुझे कान फुटले दातून, पण एक मिनिट. तुमच्या दोघींमध्ये कॉम्पिटिशन नाही झालं, तुमच्या दोघींचा ग्रुप आहे, ते तुम्ही विसरताय. मग तू असं का अरे भाई म्हणजे हे काय चाललंय. ठीक आहे, सो ठीक आहे, जाऊ द्या. तर फक्त लिपसिंग आहे, ओके. व्हॉइस नकोय आणि ते म्हणजे तुम्हाला मलाही आवाज नाही आला पाहिजे. सो आता गाणं स्टार्ट झालेलं आहे. ओनली लिपसिंग, व्हॉइस नाही पाहिजे. आकांक्षा. आकांक्षाची आरती ओवाळायची. आकांक्षा दीदी आरती आहे, तिला नाही कळत आहे. नाव इट्स टायमिंग पण स्टार्ट करायला पाहिजे होतं. टिक टिक 10, टिक टिक 9, टिक टिक 8, टिक टिक 7, टिक टिक 6, टिक टिक 5, टिक टिक 4, टिक टिक 3, टिक टिक 2, टिक टिक 1. साडे माडे वाजले 1, संपलं. बस 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 बस. नाही समजलं. फायनली आकांक्षा दीदीला हे ओळखलेलं नाहीये आणि ते एवढं. एक मिनिट, नाही नाही, ती सांगाल ना तुला काय होतं. ती नाचता येईना अंगण वाकडं. आणि एवढं हिला नाचता पण नाही आलं. ही एवढी माझ्यासोबत चिटिंग केली तुम्ही. जा बाबा. तुम्हाला माहिती आहे आमची परवा ह्याचमुळे भांडणं झाली होती आणि आज पण तेच झाले. एक पॉइंट आकांक्षा दीदीला नाही मिळालाय. आता नेक्स्ट लेवल हिची, सो हिच्यावर पण कुठून येणार आहे. आणि हे भांडण नाहीये, यायचं पटकन इथं, नाही तर आता ब्लॉगरला बनवून. ओके ठीक आहे, हा मस्ती चाललेली आहे, इट्स ओके. मला तशी पण पार्टी द्यायची, तरी पण मी चिडले नाही, म्हणजे मी चिडले होते म्हणा. चला चालू, ठीक आहे. अरे थांब आता. सो आता मी सांगणार नाही, तू बोलायचं तुला. माझी लिपसिंग ओके डन. आता मी फायनल, आता माझी लिपसिंग आहे, माझी टर्न आहे. म्हणजे लिपसिंग खूप छान आहे माहिती तुम्हाला, मी खूप छान लिपसिंग करते. शोध नाही, शोध नाही कुठे या पसारात जो. नेक्स्ट लेवल, प्रो लेवल. ना लिफ्ट, गिफ्ट, इफ यू डोंट माइंड. आमच्या दोघांचं कॉर्डिनेशन खूप छान आहे, सो आमचं पटकन जमेल असं मला वाटतं. आकांक्षा दीदीला ते एक आयडियाच नव्हती काय काय करायचं, त्यामुळे ती एकदम कन्फ्युज झाली की नक्की काय असणार आहे, आयडिया नव्हती. सो म्हणून आता बघूया. माझ्या लिपसिंगवरून ओळखते, पण माझी लिपसिंग खूप छान आहे असं मला वाटतं. आहे. ओके, नाव करायचं म्युझिक स्टार्ट. अरे म्युझिक तर स्टार्ट कर ना तू. मी पहिलं वाचू का? ओके मी वाचते पहिलं. हे मी बोलायचंय. ओके डन. खूप सोपं आहे. आवाज तुला ऐकायला येते? ओके. साक्षी, उद्या आपल्याला बारामतीला जायचंय. नाही, साक्षी, एक वर्ड. तू बोलली कस काय? पण तिला आवाज जात नाही. सॉरी. साक्षी, उद्या आपल्याला. मी विसरले काय होतं ते. मला परत दाखव. पाणी, बारी, पार्टी,
देणार आहे देणार आहे की नाही नाही सगळं नाही माझ्या काय? झालं ना अरे एक मिनिट जे मला आठवलं ना तर त्याची काही चूक नाही मला नाही मी परत तर बघ साक्षी उद्या मला पार्टी देणार आहे की नाही एक शब्द तरी चुकला काय चुकला देणार आहे आहे आणि ए मध्ये काय फरक आहे असं थोडी जिथं ए दिलं थांब त्यानुसार. परत साक्षी असं उद्या कसं? मला पार्टी देणारे का नाही तो फायनली ती बोलली होती. बोल ए आणि आहे मध्ये फरक काय आहे? ए आणि आहे मध्ये काय फरक नाही एक मिनिट नॉर्मली तुम्हाला सांगू का मी हे जे एअरबड्स लावले ना तर बाजूचा काहीच आवाज येत नाहीये काहीच आवाज येत नाही मी बोलले तरी पण ते बोलायचं का नाहीये माहिती का की आपण बोलल्यावरती नॉर्मली व्हॉइस जातो पण एवढा असं व्हॉइस म्हणजे नाहीच जाते मी मग चला, ठीक आहे. म्युझिक ऐकले ते तर व्हॉइस जात नाहीये आता तुझी आता हा द्या माझी टर्न मला तसं पण नाही कळत कोण काय बोलत ते मला परत माझ्यावरच येणार आहे मला माहिती ओके ना आता मला कोण सांगतंय आणि मी थांब की अजून चालू तर उद्या नाही कर मी नाचते थोडं चल मस्त गाणं लागले तू पण नाच नाही तू ना मगाशी नाचलं सगळ्यात आता मीला दाखवते करू चालू कॉल स्टॉप वॉशरूम कॉलेज नॉनस्टॉप वाजणारे वाजणारी डीजे थांब नाही मला विसरले मी काय होतं ते नॉनस्टॉप वाजणारी हा थांब त्या पुढचं काय होतं नॉनस्टॉप लग्न लागणारी आवाज येतोय तू लिपसिंग कर मला काय कळत नाही 1 2 लग्न वाजणारे 5 हा 6 पुढचं बोल 7 वाजणारे 9 and last 10 डीजे टॉप ए लय लवकर टाइमर लावती लवकर कशाचं माझ्या टायमाला पण मला एवढंच ऐकायला आलं नॉन स्टॉपच्या पुढे नॉनस्टॉप नॉन स्टॉप कडक वाजणारी अरे DJ कडक गाणी. मतलब कडक ना. कडक. ऐक क ड क असं म्हणता येतो ना ती ते काय ती ना ती एकदम अशी तोंडात असं तोंड अरे यार लिटरली मी ती माझं नल्ली तुम्हाला माहिती का मी माझं माकडासारखं तोंड करून बोलत होते आणि को डो को हे काय होतं मला काहीच नाही कळलं यार ते मेन लिपसिंग प्रॉब्लेम आहे तिचा लिपसिंगच प्रॉब्लेम आहे त्यामुळे सांगता येत नव्हतं आम्हाला आम्हाला नाही मला तिला का सांगता आलं? आम्ही नीट हा आम्ही लिपसिंग चांगली करत होतो आणि जाऊ द्या ओळखता येत होतं म्हणून आम्ही बावळट हा तुम्हीच बाबा मग असं म्हणते मला पहिल्यांदा वाटलं वॉशरूमच म्हणते की काय सो फायनली प्रत्येकाची एक एक टर्न झालेली आहे सो मला अर्ध ओळखता आलेलं आहे सो म्हणजे मला 10/5 मार्क्स मिळालेत हिला 10/10 मिळालेत आणि हिला 2 मिळाले पण आणि हिला 10/0 कारण हिला एकही शब्द ओळखता आलेला नाहीये सो म्हणजे ह्या टास्कचा जो लुझर आहे तो आकांक्षा दिदी आहे सो नेक्स्ट
टास्क जो असणार तो आपण तिच्यावर करणार आहे. सो आणि आम्ही आता असं ठरवले की व्हिडिओज आणि शॉर्ट्स पण चालू करायचे आहेत. पण जेवढ्या जास्त आमचे व्ह्युअर्स वाढतील आणि सबस्क्रायबर वाढतील त्यानुसार आम्ही बघू. आणि नेक्स्ट आम्ही इन्स्टाला पण करणार आहोत. पण जस्ट नॉर्मल यूट्यूबसाठी प्लीज लाईक, फॉलो, शेअर अँड सबस्क्राईब.